ठीक आहे. नेक्स्ट एग्जाम्पल नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 इकडे चालू लेक्चर. ऑनलाईन होण्याचा प्रॉब्लेम. आज ऑनलाईन आले कनेक्शन नाही होते कोणी. क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC, if A into cos A is equal to B into cos B, then prove that triangle is right angle or an isosceles triangle. ऑनलाईन करण्याला यामुळे मॅम म्हणत असतो की नेहमी ऑनलाईन करण्याचा विचार करत जाऊ नका. आज लेक्चर इकडे चालू आहे. मोबाईल चेक करून पहा. तिकडनं तुम्ही कोणीच कनेक्ट नाही होऊ शकत ड्यू टू सर्व्हर प्रॉब्लेम. आपल्याला काहीच नाही इकडे. मग यामुळे काय असतं की ऑनलाईनच्या भानगडीत पडत जाऊ नका. काही तर रेकॉर्डिंगच करता है ना बरीच. ऑनलाईन नसतं, आपण रेकॉर्डिंग करतो निवांत आपल्या वेळेनुसार. हा उद्योग करत नका जाऊ. असा प्रॉब्लेम कधी पण येऊ शकतो. आपण अकोल्यात राहतो खड्ड्यात. ओके ठीक आहे बाळांनो. प्रॉब्लेम काय समजून घ्या. इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे इफ A इंटू कॉस A इज इक्वल टू B इंटू कॉस B. A इंटू कॉस A इज इक्वल टू B इंटू कॉस B. म्हणजे हे असेल, हे इक्वेशन असेल A इंटू कॉस A इज इक्वल टू B इंटू कॉस B असेल तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे एक तर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल और तो आयसोस्केल ट्रायंगल असते. एक तर तो राईट अँगल ट्रायंगल असेल किंवा आयसोस्केल ट्रायंगल असेल. ओके मग इथे आता पहिले A इंटू कॉस A इज इक्वल टू B इंटू कॉस B. बरोबर आहे. याचा विचार न करता पण विचार केला की मे बी साइन रूल वापरायला लागू शकतोय. मी तुम्हाला सांगितलंय की जर एक्झाम्पल साइन रूल कोसाइन रूल चाललंय प्रूव्ह दॅट ते एक्झाम्पल आलंय तर पहिले साइन रूल बनवून घ्या मध्ये बनवण्यापेक्षा. मग आपण काय केलं की ते साइन रूल वापरायला लागू शकतोय हा विचार करून पहिले साइन रूल बनवून घेतलं. काय साइन रूल? A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to K. याला A upon sin A ला मी K बरोबर इक्वेट केलं. A upon sin A is equal to K. म्हणजे हा sin A जर इकडे गेला तर काय होईल? A is equal to K into sin A. B upon sin B is equal to K. sin B गेला तर K B is equal to K into sin. आणि C upon sin C is equal to K. sin C इकडे गेला तर C is equal to K into sin C. ओके याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. अडचण इक्वेशन 1 म्हणजे तिन्ही इक्वेशन आले. अडचण काही अडचण आहे तुम्ही राहू द्या. तिकडे लक्ष द्या माझ्या बरोबर. तिथे गेला पुढे. ओके या साइन रूल बनवून घेतला. आता त्यानंतर गिवन क्वेश्चन मध्ये एकच पार्ट दिला, एकच इक्वेशन दिलंय A into cos A is equal to B into cos B. मग गिवन A into cos A is equal to B into cos B. याच्यामध्ये या A ची व्हॅल्यू आणि या B ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. A ची व्हॅल्यू इथे साइन रूल मध्ये इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. मग ती व्हॅल्यू आपण पुट केली. इथे आपण रिझनिंग देऊ शकतो फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 काय पुट केलं आपण? A ची व्हॅल्यू पुट केली K इंटू साइन A आणि B ची व्हॅल्यू पुट केली K इंटू साइन B. अडचण बोला बरं. म्हणजे काय आला? K इंटू साइन A इंटू कॉस A इज इक्वल टू K इंटू साइन B इंटू कॉस B. दोन्ही साईडचा K कॅन्सल. इकडे मल्टिप्लाय केला डिवाइड होईल. डिवाइड आणि मल्टिप्लाय केला कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर इक्वेशन उरलं साइन A इंटू कॉस A इज इक्वल टू साइन B इंटू कॉस B. बरोबर आहे. ओके आता बघा पुढे बा. इथे मी काय करतो एक ऍडजस्टमेंट. अरे बा साइन इंटू कॉस आला अँगल तर सेम आहे ना.
मी तुम्हाला 11 पण सांगतो की जर ट्रिग्नॉमेट्री मध्ये साइन इंटू कॉस आला, अँगल जर सेम असेल तर 2 ऍडजस्ट करा, डायरेक्ट डबल अँगल फॉर्म्युला तयार होतो. मग इथे मी काय केला, दोन्ही साईडला मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 वी गेट. दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2 इंटू साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू 2 इंटू साइन बी इंटू कॉस बी. बरोबर आहे. ओके, आता 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे? 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे? साइन 2 थिटाचा. मग इकडे झाला साइन 2a आणि इकडे झाला साइन 2b. बरोबर आहे. ओके, आता हा जो साइन 2b आहे हा त्या बाजूला प्लस इकडे आला तर मायनस, म्हणजे साइन 2a मायनस साइन 2b इज इक्वल टू 0. आता बघा, या मी 2a ला म्हटलं c आणि 2b ला म्हटलं d, तर कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल इथे? साइन c मायनस साइन d. बरोबर आहे. मग साइन c मायनस साइन d चा फॉर्म्युला 2 कॉस ऑफ c प्लस d अपॉन 2 इंटू साइन ऑफ c मायनस d अपॉन 2. हा फॉर्म्युला आपण ह्याच एक्सरसाइज मध्ये आधी एका एक्झाम्पलला वापरलेला आहे. तिथे मी तुम्हाला सांगितलं हा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे. ओके, पण c म्हणजे काय? 2a आणि d म्हणजे काय? 2b. मग हा फॉर्म्युला यूज केला. मग साइन c मायनस साइन d होणार 2 कॉस ऑफ c प्लस d म्हणजे 2a प्लस 2b अपॉन 2 इंटू साइन ऑफ c मायनस d 2a मायनस 2b अपॉन 2. अडचण बोला बरं. हा फॉर्म्युला यूज केला. ओके, आता न्यूमरेटर 2 टर्म आहे, दोघांमध्ये 2 आहे. इथे 2 टर्म आहे, दोघांमध्ये 2 आहे. तर 2 न्यूमरेटरचा कॉमन करता येईल. न्यूमरेटरचा 2 जर कॉमन केला तर 2 इंटू ब्रॅकेट a प्लस b अपॉन 2, 2 इंटू ब्रॅकेट a प्लस b अपॉन 2 आणि 2 एकमेकाला काय होऊन जाणार रे? मग कॅन्सल. तुम्हाला मग सांगितलं कॉमन काढल्याशिवाय कॅन्सलेशन करायचं, म्हणजे 2 कॉस ऑफ a प्लस b इंटू साइन ऑफ a मायनस b इज इक्वल टू 0. आता मी तुम्हाला हे याचं लास्ट एक्झाम्पल आहे या पॉईंट, आणि आता परत शेवटी सांगू दिलेला आहे का, जिथे अँगलची ऍडिशन आली, कोणत्याही 2 अँगलची ऍडिशन आली, तिथे आपण तिसरा अँगल आणू शकतो. सबट्रॅक्शनला हा उद्योग होत नाही. मग इथे a प्लस b आलेला आहे. मग मी सांगितलं वी नो दॅट इन ट्रायंगल एबीसी, कारण की हा जो सगळा एबीसीचा उद्योग चाललाय तो ट्रायंगल एबीसी साठी चाललाय आता क्वेश्चन मध्ये दिला. बरोबर आहे. मग वी नो दॅट इन ट्रायंगल एबीसी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी किती असतो रे? 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. इथे ए प्लस बी आला म्हणजे सी नको इथे आपला, मग हा सी इकडे प्लस इकडे आला तर रे मायनस, म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू काय आली? पाय मायनस सी. बरोबर आहे. ओके, ही पाय मायनस सी ही व्हॅल्यू ए प्लस बी ची म्हणजे इथे पुट करावी लागेल. जर ती व्हॅल्यू पुट केली तर काय होईल? 2 कॉस ऑफ पाय मायनस सी ए प्लस बी चा काय आला? पाय मायनस सी इंटू साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू 0. अडचण काही? आता हा जो आहे हा अलाइड अँगल फॉर्म्युला आहे. तुम्ही तिला 2 मिनिटं चिटा म्हणा. साइन कॉस ऑफ पाय मायनस थिटा. बरोबर आहे. मग आपण वी नो दॅट कॉस ऑफ पाय मायनस थिटा, मला राईट हँड साईडला यायची, परत तुम्हाला लिहून दाखवतो. मग तुम्हाला अलाइड अँगल कसे तयार करायचे 11th ला सांगितलं होतं, 12th ला 1-2 सांगितलंय. ओके, कसं तयार करणार अलाइड अँगल फॉर्म्युला? काही जण आबडे जातील 12th ला 20 बोलतात, तर आम्ही 12th चे क्लास करतो ना आउट ऑफ पाडतो. खाऊपेड नाहीये. आतापर्यंत माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, जे 11th पासून क्लासला होते त्यांना जास्त मार्क्स पडतात. म्हणजे जे टॉपर होतं 100 आउट ऑफ 100 त्यांनाच भरतात. आणि तुमचं खूप 11th जे बेसिक असतं ना ते प्रॉपर झालेलं नसतं. तुम्ही एका पॉईंटचा एक एक्झाम्पल स्टडी केलं 11th, ते पण सोपं आणि अवघड आलं सोडून दिलं. त्यामुळे बाळांनो खूप मोठा 11th बेसिकला प्रॉब्लेम येतो. आता हा अलाइड अँगल फॉर्म्युला आहे. अलाइड अँगलचे एकूण 48 फॉर्म्युले आहेत. 48 फॉर्म्युले. बरोबर आहे. आणि मी सिंपल एक आयडियाने सांगितलेले फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. सिंपल, इथे अलाइड अँगल म्हणजे काय? क्वाड्रंटल अँगल आणि ऍक्यूट अँगल असतो. बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, क्वाड्रंटल अँगल जर पाय किंवा 2 पाय आला तर रेशो चेंज करायचा नाही, म्हणजे कॉसचा इथे कॉसच राहणार.
तुमचं आन्सर हे क्वाड्रंटल अँगल मध्ये काहीच येत नाही, डायरेक्ट ऍक्युट अँगल मध्ये तुमचे कॉस थिटा. प्रश्न एकच राहिला, याला प्लस द्यायचं का मायनस. पाय मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. ऑल एस टी म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये यस म्हणजे साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कॉस कसा असते, म्हणजे कॉस ऑफ पाय मायनस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, मायनस कॉस थिटा. बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला इथे यूज झाला, म्हणजे याची व्हॅल्यू काय ना, मायनस कॉस ऑफ थिटा. थिटा म्हणजे किती, सी, आणि तो मायनस मी 2 च्या पुढे देऊन टाकला आधी. बरोबर आहे. अरे बरोबर आहे का, मायनस कॉस ऑफ थिटा. बरोबर आहे. तो मायनस काय केला, इथे लिहायचा ब्रॅकेट मध्ये, नंतर पुढे लिहायचा, काय ऍडजस्ट करून घेतलं. बरोबर आहे. ओके. आता बघा, हा जो -2 आहे हा इकडे मल्टिप्लाय आहे, जर इकडे गेला तर डिवाइड. बरोबर आहे. 0 अपॉन -2 0, म्हणजे साइन कॉस सी इंटू साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू 0. अडचण इथे 2 टर्म आहे, ह्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन येत आहे 0. बरोबर. याचा अर्थ काय रे, एकतर पहिली टर्म 0 असेल किंवा दुसरी टर्म 0 असेल तरच मल्टिप्लिकेशन 0 येतं. बरोबर ना. मग एकतर हा कॉस सी 0 असणार आहे किंवा साइन ऑफ ए मायनस बी 0 असणार आहे. पण आता बघ, कॉस 0 आहे. आता आपल्याला काय माहिती आहे, कोणत्या अँगलचा कॉस 0 असतो, π/2 9 डिग्री कॉस 0 असतो. आणि कोणत्या अँगलचा साइन 0 असतो, साइन 0. म्हणजे याचा अर्थ हा जो सी आहे, जर कॉस सी 0 आहे तर कॉस कोणा 0 होतं, फक्त π/2 चा, म्हणजे 100% हा π/2 असला पाहिजे. आणखीन एक कॉस 0 होतो, 3π/2 सुद्धा 0 असतो, 270 डिग्री. पण हा जो सी आहे तो ट्रायंगलचा अँगल आहे, व्हॅल्यू 179 च्या पुढे काही टाकू शकत, कारण की उरलेल्या 2 अँगलची व्हॅल्यू अर्धा डिग्री जरी धरली तरी 179, तर तिघांची संख्या आली पाहिजे 180. त्यामुळे हा जो पाय हा 270 का 3π/2 येऊ शकतो का, नाही. म्हणून मी याची व्हॅल्यू किती घेतली, π/2. म्हणजे सी ची व्हॅल्यू π/2 असली पाहिजे. आणि साइन कोणाला 0 असतो रे, 0. साइन 0 इज 0. देअरफॉर हा ए मायनस बी किती असला पाहिजे, 0. म्हणजे अँगल सी ची व्हॅल्यू किती आली, π/2. आणि हा मायनस बी जो आहे हा जर इकडे शिफ्ट केला तर काय होईल रे, प्लस बी. म्हणजे ए इज इक्वल टू बी. म्हणजे एकतर अँगल सी हा 90 डिग्री असेल, और ए इज इक्वल टू बी. आता 2 अँगल सेम आहे, ट्रायंगलचा एक सिंपल रूल आहे, ट्रायंगल मध्ये किंवा कोणत्याही पॉलिगॉन मध्ये जितक्या साईड सेम त्यांच्या अपोजिटचे अँगल सुद्धा सेम. सेम उलट पण होतं, जर अँगल सेम असतील तर साईड सुद्धा सेम असते. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल जो असतो ना, म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल, त्याला आपण इक्वल अँगल सुद्धा असतं. बरोबर आहे. त्यामुळे आपण त्याचे सगळे अँगल सेम घेतो. मग डोक्यात ठेवा, इथे 2 अँगल सेम आले म्हणजे जर 2 अँगल सेम आहे, त्या 2 अँगलच्या समोरच्या साईड सुद्धा असतील सेम. आयसोस्केल दाखवणं म्हणजे 2 साईड सेम दाखवायला लागतात. बरोबर आहे. किंवा त्याला अल्टरनेट पर्याय आहे, 2 अँगल जरी सेम दाखवले तरी चालतं. मग पहा, 2 अँगल सेम आहे म्हणजे हा काय झाला, आयसोस्केल. आणि एकतर हा अँगल सी 9 डिग्री म्हणजे काय आला, राईट आहे. म्हणजे तो ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल असेल ऍट सी ला, और आयसोस्केल असेल. आणि तेच तुम्हाला दाखवत होतं, पावर मी मार्क करून ठेवले तिथे. तुम्हाला एक तो राईट अँगल दाखवायचा होता किंवा आयसोस्केल दाखवायचा होता. कारण हे एक्झाम्पल सुद्धा एक्झामला आलेलं आहे आणि अजूनही ऑनलाईनला एकालाही कनेक्ट होता आलेलं नाही. सर्व्हर प्रॉब्लेम. इकडनं आपलं लेक्चर चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे, पण तिकडनं एकालाही कनेक्ट होता येत नाही. आणि त्यामुळे मी वारंवार तुम्हाला आर्डर असतो की ऑफलाईन या, ऑनलाईनच्या भरोशावर राहू नका. एकाला सुद्धा कनेक्ट नव्हता, इथे ट्राय करताना कनेक्ट नव्हतं राहील. पण लेक्चर चालू आहे, लेक्चर कुठे बंद होत नाही.
घ्यायचंय पुढं ते ऑनलाईन करतायत आपला काय दिवशी खड्ड्यात गेले ऑनलाईन वाले रेकॉर्डिंग वाले आणखी मोठ्या खड्ड्यात गेले. ओके एक्झाम्पल समजलंय. आता बाळांनो ह्या एक्सरसाइज मध्ये आपण पोलर फॉर्म कार्टेशियन फॉर्म घेतल्यानंतर जी ही एक्सरसाइज सुरू केली होती ह्या एक्सरसाइज मधलं एक तरी एक्झाम्पल एक्झामला येतं. म्हणजे डोक्यात ठेवा ही एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट आहे. पोलर फॉर्म कार्टेशियन फॉर्मचे 2 क्वेश्चन पहिला दुसरा बरोबर आहे. त्यातलं एक एक्झाम्पल एक्झामला येणार MCQ ला येणार नाही तर सेक्शन बी मध्ये येणार 2 मार्क्स. आणि जे खालचे जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यांच्यापैकी एक एक्झाम्पल 3 मार्क्सचा सेक्शन सी मध्ये येणार. म्हणजे ही एक्सरसाइज कंपल्सरी एक्झामला येते शिवाय 2-2 यायचे. त्यामुळे एक्सरसाइज 3.2 ही तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. डोक्यात ठेवा हा चॅप्टर कम्पॅरेटिव्हली खूप छोटा आहे. तुमच्या डेरिव्हेटिव्ह पेक्षा खूप छोटा आहे पण डेरिव्हेटिव्ह पेक्षा याचं वेटेज जास्त आहे. डेरिव्हेटिव्ह 8 मार्क्सला आहे तर हा 10 मार्क्सला आहे आणि याच्यामध्ये एवढे एक्झाम्पल पण सुद्धा नाहीये. शक्यतो जेवढे मी तुम्हाला देतो त्यातलंच एखादं एक्झाम्पल एक्झामला येईल. आणि आता हा पॉइंट सुद्धा संपलाय. नेक्स्ट पॉइंट झालंय का हे प्रत्येकाचं? ओके ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 आपण काल घेतला होता बरोबर ना? अरे बरोबर का? क्वेश्चन नंबर 9 आपण काल घेतलेला आहे. ओके आता आता जो मी पॉइंट सुरू करणार आहे हा चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे. लास्ट एक्सरसाइज आलो आपण चॅप्टरच्या. पण सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या काय ओके तर आता आपण चॅप्टरच्या लास्ट पॉइंट आलोय. पण बघा सिंपल आहे. आता हा जो लास्ट पॉइंट आहे हा तुम्हाला फर्स्ट पॉइंट बरोबर कन्फ्युज करणार एक्झामला. मला सांगा आपण पहिला जो पॉइंट स्टडी केला होता काय होता? एक्सरसाइज 3.1 काय क्वेश्चन पाहिले होते आपण? फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन बरोबर ना? आता आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू. मग नेक्स्ट पॉइंट घ्या. नेक्स्ट पॉइंट प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ principal value of inverse trigonometric function. Principal values of inverse trigonometric function. ओके आता एक्झाम्पल मधला फरक सांगतो. तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन किंवा 2 मिनिटं मी असं म्हणतो प्रिन्सिपल सोल्युशन आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू पहिले फरक समजून घ्या तर एक्झाम्पल जमतील. प्रिन्सिपल सोल्युशन अँड प्रिन्सिपल व्हॅल्यू. ओके आता फरक समजून घ्या. प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हटलं मी इथे हे किती असतात? 2 असतात. प्रिन्सिपल व्हॅल्यू नाही व्हॅल्यूज नाही म्हटलं. प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हटलं ही फक्त 1 असते.
दुसरा मुद्दा, प्रिन्सिपल सोल्युशन आपण कोणाचं फाइंड करतो? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं फाइंड करतो. म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, बरोबर आहे. डायरेक्टली ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. पण आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू कोणाची फाइंड करतो? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे इथे असणार साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स. फरक लक्षात घ्या. साइन कॉस, टॅन कॉस, सेक कोसेक याचं काय फाइंड करतो आपण? प्रिन्सिपल सोल्युशन. ते किती असतात? 2. आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू आपण कोणाची फाइंड करतो? इनवर्स फंक्शनची. म्हणजे साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, सेक इनवर्स, कॉस, बाकी सगळे आहे ना आपले सगळे इनवर्स. इनवर्सचा आपण व्हॅल्यू फाइंड करतो आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची आपण सोल्युशन फाइंड करतो. हे डोक्यात घ्या. सोल्युशन 2 असतात, प्रिन्सिपल व्हॅल्यू एकच भेटते. प्रिन्सिपल व्हॅल्यू एकच भेटते. अडचण, अरे ह्या पॉइंट मध्ये अडचण काही? फरक समजलाय? हे लक्षात घ्या. आतापर्यंत झालेल्या चूक सांगतो. 2 मार्क्सला क्वेश्चन येतो, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू. आपण चॅप्टरची सुरुवात स्टडी करून गेलो असतो, सोल्युशन. आणि तुम्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू इनवर्स दिली असती. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलं असतं की साइन इनवर्स 1/2. तुम्हाला याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची असते. तुम्ही काय करता? याला इक्वल टू अल्फा करता व थिटा करता आणि त्यापासून असं बनवता साइन अल्फा इज इक्वल टू 1/2. आणि मग हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बनलं लगेच इकडे. आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू त्यावेळी तुम्ही काय काढून ठेवता? प्रिन्सिपल सोल्युशन. आता डोक्यात ठेवा, प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि सोल्युशन. ऍक्च्युली यातलं जे एक आन्सर आलं असतं ना, यात 2 अँगल भेटतात ना तुम्हाला, या 2 पैकीच एकीकडे असतो. ह्या 2 पैकीच एकीकडे असतो. पण तुम्ही काय लिहिता? प्रिन्सिपल सोल्युशन. 2 काढता ना, तसं पाहता एक आन्सर बरोबर आहे, मग दुसरा एक्स्ट्रा रायटिंग म्हणून आपण कट करून त्याचे मार्क्स कट करू. म्हणजे त्याचे मार्क्स द्यायला नाही पाहिजे फक्त, तर ऍटलीस्ट 2 पैकी 1 मार्क्स द्यायला पाहिजे ना, एक आन्सर बरोबर आल्यामुळे. हा तुमचा बोर्ड गैरसमज इथे वाटतात मग तुम्हाला 0. हे डायरेक्ट सांगतो, क्लिअर कट. तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू विचारली ना, तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यूच लिहायचे, सोल्युशन नाही लिहायचं. मग सोल्युशन मध्ये 2 आन्सर येतात, एक व्हॅल्यू परत एक एक्स्ट्रा व्हॅल्यू होती, बरोबर आहे. कसं पाहता त्याच्यामध्ये व्हॅल्यू आली असती. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू येते, पण त्याला मार्क्स मिळत नाही. हे डोक्यात. तिथे डायरेक्टली तुम्हाला किती मिळतो? 0 मिळतो. कारण की तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायला लावली. प्रिन्सिपल व्हॅल्यू, प्रिन्सिपल सोल्युशन कम्प्लिटली डिफरंट आहे. आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये एकच काढणारे व्हॅल्यू, ते आपण अँगलच फाइंड करणार, म्हणजे कम्प्लिटली डिफरंट नाहीये, अँगलच फाइंड करणार आहे. पण इनवर्स फंक्शनची व्हॅल्यू इतके आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी आपण सोल्युशन देतो. सोल्युशन 2 राहतात, व्हॅल्यू एकच राहते. पण प्रिन्सिपल सोल्युशन लिहित असताना आपण 0 to 2 पाय येतो, बरोबर ना? बरोबर का? पूर्ण 4 क्वाड्रंट मध्ये. पण प्रिन्सिपल व्हॅल्यू देत असताना ती दिली जाते प्रिन्सिपल ब्रांच मध्ये. कशामध्ये? प्रिन्सिपल ब्रांच. आता इथे मी फिक्स व्हॅल्यू नाही घेतली, प्रिन्सिपल सोल्युशनला फिक्स व्हॅल्यू घेतली 0 to 2 पाय, बरोबर आहे. तसं प्रिन्सिपल व्हॅल्यूला मात्र मी काय म्हटलं? प्रिन्सिपल ब्रांच. म्हणजे ही फिक्स नाही, ही ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शन नुसार बदलते. याचं कारण पण तुम्ही साइन घ्या, साइनची व्हॅल्यू पहिल्या क्वाड्रंटमध्ये कशी येते? पॉझिटिव्ह. दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह. व्हॅल्यू सेम येतात. मग इथे तुम्हाला साइनला पहिला आणि दुसरा क्वाड्रंट घेऊन चालणार नाही. एक तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला पहिल्या क्वाड्रंटमध्ये भेटणार ना, मग निगेटिव्ह व्हॅल्यू त्याला अटॅच क्वाड्रंटमध्ये भेटल्या पाहिजे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू भेटत नाही. मग आपण साइन बरोबर पहिल्या बरोबर खाली 4था क्वाड्रंट घेतो, 4थ्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह असतो. म्हणून साइनची प्रिन्सिपल ब्रांच ही 1st क्वाड्रंट आणि 4th क्वाड्रंट आहे. तुम्ही कॉस्टला घ्या, पहिल्या क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू कशा आहे? कॉस्टच्या पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये निगेटिव्ह आणि 4थ्यामध्ये
पॉझिटिव्ह. पहिल्याला अटॅच घ्यायचा आहे, तिसराचा विषय असतो प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये. मग विचार करा, चौथ्यामध्ये पॉझिटिव्ह, पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू चालते का दोन्ही पण? नाही, कारण काही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे. मग त्यावेळेस आपला कॉस्टची प्रिन्सिपल ब्रांच कोणती घ्यावी लागती? फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. समजलं का? प्रिन्सिपल ब्रांच घेण्याची आयडिया सिंपल आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी, इथं आम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली 1/2, बरोबर आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला नेहमी कुठे भेटणार? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, बरोबर आहे. मग काय विचार करायचा की निगेटिव्ह व्हॅल्यू त्याला अटॅच भेटला पाहिजे, एक तर सेकंड मध्ये किंवा फोर्थ मध्ये, बरोबर. मग सेकंड मध्ये, फोर्थ मध्ये. मग इथं टॅनचा गोळ, पहिल्या क्वाड्रंट मध्ये टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये निगेटिव्ह, चौथ्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह असतात. मग कोणती घ्यायची? मग इथं पहिली आणि चौथी घ्यायची, कारण की साइन आणि टॅन, साइनची प्रॉपर्टी टॅनची प्रॉपर्टी जवळजवळ आपण सेम घेतो. साइन अँड टॅन आर रिस्पॉन्सिबल फॉर इच अदर, त्याच्या प्रॉपर्टी सेम असतात. बरेचसे फॉर्म्युले साइन अँड टॅन सेम येतात आपल्याकडे पहा, बरोबर आहे. लिमिटचे वगैरे फॉर्म्युले भरपूर सेम असतात. त्यामुळे आपण साइनची प्रिन्सिपल ब्रांच पहिला आणि चौथा क्वाड्रंट घेतला ना, टॅनचा पण पहिला आणि चौथा घ्यावा लागतो. मग इथं कॉट लागून मिळतो, कॉट हा कॉस्टला रिसेंबल करतो, त्यामुळे कॉट साठी तुम्हाला पहिली आणि दुसरा क्वाड्रंट घ्यावा लागतो. थोडस तर उलट पालट व्हायला लागतं, समजते प्रत्येकाला? ओके. अशा प्रकारे बाळांना आपला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची. आता प्रिन्सिपल व्हॅल्यूचं ऍटलिस्ट मी तुम्हाला फरक सांगितला फक्त, प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन. समजला का प्रत्येकाला? अरे फरक समजलाय? ओके. एक्झामला जाऊन घोळ करून प्रिन्सिपल व्हॅल्यू विचारला प्रिन्सिपल सोल्युशन, आणि प्रिन्सिपल सोल्युशन विचारला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढू नका. प्रिन्सिपल सोल्युशन कोणाचं काढतो आपण? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू कोणाची काढतो? इनव्हर्सचं, बरोबर आहे. प्रिन्सिपल सोल्युशन किती भेटतात आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू किती भेटते? 1. प्रिन्सिपल सोल्युशनची रेंज ही काय आहे? 0 to 2π, आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू ही प्रिन्सिपल ब्रांच मध्ये निघते. फरक समजला प्रत्येकाला? ओके, ठीक आहे. खाली घ्या. द प्रिन्सिपल the value of the function, the value of function in the range is called the principal value of the function. त्या रेंजला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल व्हॅल्यू, प्रिन्सिपल ब्रांच. ही जी रेंज आहे ना, तिला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल ब्रांच. म्हणजे एखाद्याने डिफरंट लिहिलं, द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इन द प्रिन्सिपल ब्रांच इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. तरी बरोबर आहे. समजलं प्रत्येकाला? ओके. मग मला प्रश्न असा येतो, द प्रिन्सिपल ब्रांच काय असते? मग खाली घ्या. एक चार्ट बनवायचा आपला. आता चार्ट म्हणजे स्ट्रेट डायरेक्टली. ओके. पहिला साइन इनवर्स. साइन इनवर्स, आता आपण इनवर्स बद्दल बोलतोय ना, मग साइन इनवर्सचा जो डोमेन आहे, म्हणजे साइन इनवर्सची व्हॅल्यू ही कुठून कुठे येऊ शकते? तुम्ही कोणत्या व्हॅल्यूचा साइन इनवर्स फाइंड करू शकता? तर -1 to +1, बरोबर ना. साइनची व्हॅल्यू नेहमी -1 to +1 असते. तर तुम्ही याला साइन इनवर्स फाइंड करू शकता. आणि हा कुठे येतो? इन
क्लोज इंटरवल π/2 टू -π/2 टू π/2. आता ही जी आहे ना, सेकंडला लिहितोय मी या अँगल मध्ये, ही आहे बाजूला प्रिन्सिपल ब्रांच. ही काय आहे? प्रिन्सिपल ब्रांच. ओके, नेक्स्ट दुसरा ऑप्टिमाच्या सरी कशी आली? -π/2 टू +π/2. 0 टू π/2 किती झाला? फर्स्ट क्वाड्रंट. मी तुम्हाला सांगितलं साइनची प्रिन्सिपल ब्रांच कोणती घेणार तुम्ही? साइन इनव्हर्सची. फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल काय? 0 टू π/2 आणि फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल 0 टू -π/2. -π/2 टू π/2 ही आहे साइन इनव्हर्सची प्रिन्सिपल ब्रांच. सिमिलरली मी तुम्हाला कॉस इनव्हर्सची पण सांगितली. कॉस इनव्हर्सची प्रिन्सिपल ब्रांच काय सांगितली? फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. बरोबर? फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल 0 टू π. सेकंड क्वाड्रंट 0 टू π/2 आणि सेकंड क्वाड्रंटचा अँगल π/2 टू π. मग कॉस इनव्हर्सचा कॉस इनव्हर्सची प्रिन्सिपल ब्रांच काय येणार? एक तर कॉस इनव्हर्स कॉस व्हॅल्यूज -1 टू +1 असतात आणि याची प्रिन्सिपल ब्रांच ते 0 टू π. तुम्हाला प्रिन्सिपल ब्रांच लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मला मुद्दा जो तिसरा, टॅन इनव्हर्स. टॅन इनव्हर्स. आता टॅन इनव्हर्स, टॅन साठी मी तुम्हाला मध्ये सांगितले, टॅन काय करतो? साइन सारखे दाखवतो, पण टॅनच्या व्हॅल्यूज या पूर्ण रिअल नंबर्स असतात. साइन कॉसची फिक्स आहे ना, -1 टू +1. त्या टॅनच्या व्हॅल्यूज पुढे फिक्स नाहीये. त्या +∞ टू -∞ कोणती व्हॅल्यू म्हणजे पूर्ण रिअल लाईन. आणि याची प्रिन्सिपल ब्रांच आहे ओपन इंटरवल 0 टू π. सॉरी, ओपन इंटरवल -π/2 टू +π/2. ओपन इंटरवल -π/2 टू +π/2. तेव्हा आता हा क्लोज इंटरवल आहे. क्लोज इंटरवलला आपण स्क्वेअर ब्रॅकेट देतो. स्क्वेअर ब्रॅकेट दिला आहे ना, कडेच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. राऊंड ब्रॅकेट दिला ना, कडेच्या व्हॅल्यूज घ्यायच्या नाही. का नाही घ्यायचं? टॅन π/2 किती असतो? नॉट डिफाईन्ड. पण -π/2 काय होईल? मायनस नॉट डिफाईन्ड, निगेटिव्ह इन्फिनिटी. आणि तुम्हाला इन्फिनिटी हा कधीही एक्झाम्पल मध्ये आला पाहिजे का? म्हणून साइन साठी आणि कॉस साठी ते क्लोज इंटरवल आहे, पण त्यासाठी मात्र कसं आहे? ओपन इंटरवल आहे. आता चौथा आहे कॉट. कॉट इनव्हर्स. कॉट इनव्हर्सच्या व्हॅल्यू सुद्धा पूर्ण रिअल व्हॅल्यू देतात, पण याचा जसा टॅन इनव्हर्स कोणाला विचारात घेतो? साइन इनव्हर्सला. तसा कॉट इनव्हर्स हा कोणाचा विचार घेतो? कॉसचा. मग पहा इथे काय आला? ओपन क्लोज इंटरवलचा ओपन झाला, सेम हा सुद्धा काय होणार? 0 टू π. आणि यातली एक व्हॅल्यू मात्र तुम्हाला कमी करावी लागेल, ती आहे मायनस. कारण सॉरी याची गरज नाही याची गरज. ओके ठीक आहे. कारण कॉट इनव्हर्स 0 काय असतो? नॉट डिफाईन्ड असतो, तो कट झाला. कॉट इनव्हर्स कॉट इनव्हर्स पाय नॉट डिफाईन्ड असतो, तो कट झाला. आणि कॉट इनव्हर्स π/2 किती असते? कॉट 90 0. बरोबर आहे, कोणाची व्हॅल्यू नाही करत. ओके, हा आहे वाहन कॉट इनव्हर्सचा प्रिन्सिपल ब्रांच. डायरेक्ट काय एक्झामला प्रिन्सिपल ब्रांच द्यायचा MCQ ला. ओके, नेक्स्ट ती आहे सेक इनव्हर्स. फिफ्थ सेक इनव्हर्स. आता सेक इनव्हर्स 2 मिनिटं जर तुम्ही सेकचा विचार घेतला तर सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा. बरोबर आहे. मग या व्हॅल्यू तिथे क्लिअर होतो आपला परत. म्हणजे याची व्हॅल्यू एकतर काय येते? रिअल नंबर
मायनस ओपन इंटरवल -1 to +1. म्हणजे सेटच्या व्हॅल्यूज ज्या -1 आणि +1 जी मधली व्हॅल्यू आहे त्या सोडून बाकी सगळ्या येतात. म्हणजे -1च्या वरती आणि -1च्या खाली सगळ्या व्हॅल्यू येतात. आणि याची जी प्रिन्सिपल ब्रांच आहे ती असणार कॉस प्रमाणे 0 to π. पण प्रश्न एक येतो याच्या मधोमध एक अशी व्हॅल्यू तिथे प्रॉब्लेम येतो ती आहे सेक ऑफ π/2. सेक π/2 ची व्हॅल्यू किती? कॉस π/2 किती? 0. 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन्ड. म्हणजे सेक ऑफ π/2 किती असणार? नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड आला पाहिजे का? नाही. मग यातून तो π/2 मायनस करायचा. आणि लास्ट 6वी प्रिन्सिपल ब्रांच कोसेक इनव्हर्स. परत डोक्यात ठेवा सेक इनव्हर्स प्रमाणे कोसेक इनव्हर्स च्या व्हॅल्यूज या 1 पेक्षा मोठ्या असतात आणि -1 पेक्षा छोट्या असतात. म्हणजे रिअल लाईन मधनं तुम्हाला फक्त -1 to +1 तो जो इंटरव्हल मधला तेवढा कट करावा लागतो. आणि याची प्रिन्सिपल ब्रांच येते याची याप्रमाणे साइन प्रमाणे की येणार -π/2 to +π/2. पण इथे एका व्हॅल्यूला प्रॉब्लेम आहे 0 ला. साइन 0 किती असतो? 0. मग कोसेक 0 किती होतो? नॉट डिफाईन्ड. मग यातून तुम्हाला 0 मायनस करावं लागतं. या आहे बाळांनो प्रिन्सिपल ब्रांच. बघा बरं कोण ना ओके. या आहे प्रिन्सिपल ब्रांच. या लक्षात ठेवा तुम्हाला प्रिन्सिपल ब्रांच या लक्षात ठेवायची आहे. ह्या ज्या आहेत या प्रिन्सिपल ब्रांच म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि 2 मार्क्सला MCQ ला ही प्रिन्सिपल ब्रांच डायरेक्टली विचारली जाते. ओके. ठीक आहे. तर या प्रिन्सिपल ब्रांच ज्या आहेत ज्या मी रेड पेनने मार्क केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा पेन्सिलने मार्क करून ठेवायचे आहे. MCQ ला डायरेक्टली विचारायचं द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ कॉस इनव्हर्स. काय आन्सर असणार? क्लोज इंटरवल 0 to π. जर कन्फ्युजन करायचं असेल तर ओपन इंटरवल 0 to π सुद्धा दिला जातो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कन्फ्युज करायचं ह्या आणि हा ऑप्शन संघ दिलं मग तुम्ही गोळ करा. तुम्हाला हे जे रेड पेनने मार्क केलं दिसतंय ना अँगलच्या व्हॅल्यू ह्या आहेत प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. आणि स्ट्रेट फॉरवर्ड एक्झामला MCQ येतो द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ. वेळा डोकं लावलं डायरेक्ट लक्षात असतं आपल्या की साइनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कोणती आहे? -π/2 to +π/2. कॉसची प्रिन्सिपल ब्रांच कोणती आहे? 0 to π. क्लोज इंटरवल आहे दोन्ही पण. टॅनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कोणती आहे? -π/2 to +π/2. आणि कॉटची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कोणती आहे? 0 to π. सेकची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कोणती आहे? 0 to π -π/2. आणि कॉस इनव्हर्सची प्रिन्सिपल ब्रांच कोणती आहे? -π/2 to +π/2 -0. ओके. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच होतील क्लिअर प्रत्येकाच्या? अरे होतील का? या ब्रांच डायरेक्ट विचारायचा एक्झामला स्ट्रेट फॉरवर्ड काही उद्योग न करता. आणि ओके बाळांनो अशा प्रकारे माझा पहिल्या क्वेश्चनची थेरी पाहिजे संपलेली आहे. दुसऱ्या क्वेश्चनची थेरी बाकी आहे पण तुम्ही नंतर घेणार आहे. सध्या पहिले आपण डायरेक्टली म्हणजे पहिले 2 क्वेश्चन जे आहेत ते याच्याच बेसवर सोडून घेऊ
नंतर मग तिसरा क्वेश्चन विचार करू. खाली घ्या एक्सरसाइज 3.3. एक्सरसाइज 3.3. एक्सरसाइज 3.3. 3.3. क्वेश्चन नंबर 1. Exercise 3.3. Question number 1. Find the principal values of the following. Find the principal values of the following. ओके, काय फाइंड करायचं ते अंडरलाईन करून ठेवा. प्रिन्सिपल व्हॅल्यूला अंडरलाईन करून ठेवा. ओके, आता परत एकदा तो जो काही फरक होता ते लक्षात घ्या की तुम्हाला जर आता प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर खाली दिलेलं जे फंक्शन आहे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल का इनव्हर्स फंक्शन असेल? अरे बोला, झोपले का? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल का इनव्हर्स फंक्शन असेल? इनव्हर्स फंक्शन. मग आता एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 1. Find the principal value of following. Find the principal value of following. मतलब फर्स्ट एग्जाम्पल आहे, एग्जाम्पल नंबर 1. साइन इनवर्स 1/2. साइन इनवर्स 1/2. ओके, याची तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे. परत सांगतो, इथं प्रिन्सिपल व्हॅल्यूला अंडरलाईन असेल. व्हॅल्यूला तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची, सोल्युशन नाही. बरोबर आहे? प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची, प्रिन्सिपल सोल्युशन नाही. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा तो सोल्युशन. ओके, कोणतं फंक्शन आहे साइन इनवर्स? बरोबर आहे. मग आता बघा, सिंगल एक्झाम्पल नाही, एकच टर्म आहे ना. जास्त टर्म आल्यानंतर आपण ती ब्रांच लिहित नाही. पण जर सिंगल टर्म असेल तुम्हाला ब्रांच लिहायची आहे. मग पहिला मुद्दा येतो द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स इज. साइन इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे? 4 सांगा काय व्हॅल्यू? क्लोज इंटरवल मायनस जाऊ द्या, पहिले तो इंटरवल सांगा. क्लोज इंटरवल π/2 to +π/2. बाळांनो, एक्झामला सांगतो एमसीक्यूला प्रॉब्लेम काय असतो. समजा मी हा क्वेश्चन विचारला एमसीक्यूला, द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स इज, आणि डॅश दिले, 4 ऑप्शन दिले. त्याचे 2 ऑप्शन क्लिअर कट आन्सर नसणार आहे. बरोबर आहे? 4 ऑप्शन असतील. क्लोज इंटरवल -π/2 to +π/2, ओपन इंटरवल -π/2 to +π/2, क्लोज इंटरवल 0 to π अँड ओपन इंटरवल 0 to π. क्लिअर कट आहे. साइन इनवर्सचा जो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे ती 0 to π नाही, -π/2 to +π/2 आहे. पण तिथे 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन, तुम्हाला कन्फ्युज केला असतात. तुम्हाला क्लोज इंटरवल आणि ओपन इंटरवल दोन्ही दिल्या. म्हणजे तुम्हाला फक्त हे नाही लक्षात ठेवायचं, तर इंटरवल स लक्षात ठेवायचं. समजतंय? ओके, मग याचा अर्थ देअरफॉर लेट अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2. म्हणजे त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूला आपण काय कन्सिडर केलं रे बाळांनो? अरे काय कन्सिडर केलं? अल्फा. आता आपला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची? अल्फाची. बरोबर आहे? मग वेअर हा जो अल्फा आहे या प्रिन्सिपल डोमेनचा अर्थ आहे तर ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे दिस व्हॅल्यू लाईज बिटवीन -π/2 to +π/2.
बरोबर आहे? अरे बरोबर का? ओके, याच्यावर लिहिलं मी. आता प्रश्न आहे हे सॉल्व्ह करायचंय. इनव्हर्स फंक्शन डायरेक्ट सॉल्व्ह नाही करतायत. मग काय करावं लागेल तुम्हाला? याला तिकडे घ्यावं लागेल. मग देअरफोर साइन ऑफ अल्फा, इकडे आल्यावर इनव्हर्सचा साइन होईल. साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू 1/2. अडचण? मग आता मला सांगा कोणत्या अँगलचा साइन 1/2 होईल? साइन ऑफ π/6. साइन ऑफ π/6 इज इक्वल टू 1/2. भरपूर मुलं रिझनिंग देत नाहीत आणि मग मी जसं लिहिलं तसं सर तुम्ही जसं लिहिलं आम्ही लिहिलं, आम्हाला मार्क्सच नाही दिले. याचं कारण असतं तुम्ही रिझनिंग दिलेलं नसतं. डोक्यात ठेवा, ट्रिग्नोमेट्री एवढी पण म्हणा एवढी सोपी नाहीये. हा प्युअर मॅथमॅटिक्स येतो. रिझनिंग जरी दिलं नाही तरी मार्क्स कट करता येतात. मग आता प्रश्न येतो बाळांनो, ज्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट साईनला साईन कॅन्सल करू शकता का? करू शकता. अल्फा इज इक्वल टू काय भेटला? π/6. डायरेक्ट दिला, चुकला. तुम्ही काय शकताय? व्हॅल्यू, प्रिन्सिपल व्हॅल्यू तिच्या ब्रांच मध्ये असेल तर प्रिन्सिपल व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. माहित आपल्याला हिअर -π/2 इज लेस दॅन π/6 विच इज लेस दॅन π/2. आता मी इथे इक्वल टू नाही घेतला कारण काय? ही व्हॅल्यू इक्वल नाहीये ही आपला माहिती, बरोबर ना? अँड देअरफोर अल्फा इज इक्वल टू π/6. पण अल्फा म्हणजे काय? अल्फा म्हणजे काय? साइन इनव्हर्स 1/2. Therefore, the principal value of sin inverse 1/2 is π/6. जर तुम्ही ते मध्ये न लिहिता डायरेक्ट जर खाली अल्फा इज इक्वल टू π/6 लिहिला तर मी सुद्धा मार्क देऊ शकत नाही. म्हणजे मी तर 0 देणार. दुसरे तरी कमीत कमी 1 देतील, मी डायरेक्ट 0 देणार. कारण की त्या अल्फावरती अल्फा ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ना, जर कंडिशन सॅटिस्फाय नाही तर तुम्ही त्या अल्फाला असाइन करू शकत नाही. म्हणजे पहिले मी ते लिहिलं की π/6 ही व्हॅल्यू -π/2 आणि +π/2 च्या मध्ये येते, म्हणून मी ती व्हॅल्यू अल्फाला असाइन करू शकतो π/6. अदरवाइज करू शकत नाही. ते तुम्हाला कंपल्सरी लिहायचंय. आणि प्रश्न हा येतो, सर तुम्ही वरती इक्वल टू टाकतायत -π/2 to +π/2 ला, इथे का टाकत नाही? तर तिथे ती कंडिशन आहे, तिथे अल्फाची व्हॅल्यू काय येईल माहिती नाहीये, म्हणून लेस दॅन ऑर इक्वल टू, बरोबर आहे. पण इथे ती व्हॅल्यू फिक्स आहे ना π/6, ती -π/2 एवढी आहे का? नाही, मग इक्वल टाका नाही. π/6 हा π/2 एवढा आहे का? नाही, मग इक्वल टू टाकू. समजला? समजला का? ओके. या प्रकारानं आपला राहिलेले एक्झाम्पल सुद्धा घ्यायचे. आणि उद्या 2 मिनिटं ऐका. उद्या पहिले 6 ते 7 मॅथचं लेक्चर होईल, 7 ते 8 फिजिक्सचं लेक्चर होईल आणि परत 8 ते 9 मॅथचं लेक्चर होईल. रोज 2 लेक्चर घ्यायचे आपला. मग संध्याकाळी घेण्यापेक्षा आत्ताच 2 लेक्चर्स होतील, जे फक्त मॅथ्सला 1 तास बाहेर बस. त्याला दुसरा पर्याय नाही. त्याची लगातार 2 तास तुम्ही मला सहन नाही करू शकणार. मला त्यानंतर इंटिग्रेशन सुरू करायचं आहे. इंटिग्रेशन लगातार जर 2 तास घेतलं, तुम्ही लईत लई 50 मिनिटाला हँग मारायला सुरुवात. म्हणून 2 लेक्चर 1 तासाचे घ्यायचे आपला वेगवेगळे. पण तुम्हाला ब्रेक दिलाय फिजिक्सचं लेक्चर. ब्रेकचा मिनिंग काय म्हणतो? चेंज इन वर्क इज ब्रेक. ब्रेकची डेफिनेशन तिची चेंज इन वर्क इज ब्रेक. मग तो ब्रेक दिलेला आहे. त्यामुळे पहिलं लेक्चर मॅथचं, दुसरं लेक्चर फिजिक्सचं, परत तिसरं लेक्चर मॅथचं. ओके. आणि परत सांगतोय, ऑनलाईनच्या भरोश्यावर बसायचं नाही. गपचूप तार पडायचं ऑफलाईनला. आता काय तुम्हाला घरी काही काम नाहीये. 11ला कॉलेज असतं, 11:30ला पास.